ओके, रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. धम्म संस्कार प्रचार आवाज येत नाही दादा, आवाज येत नाशिक. नाही. मिनिट थांबा. हा, आता येतो का बघा? मी आता व्हिडिओ बंद केला. आता येतो का? व्हिडिओ बंद केला आता. नाही येते आवाज. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. हा, आता येतो का मला सांगा बरं? आता येतोय का? हॅलो हॅलो हॅलो. नेहमी जसा हॅलो, आवाज येतो आता येतो तसा का? येत नाही. हा, आता बघा बरं. मी आता नेट पण बंद केलंय, वायफाय बंद केलाय आणि डेटा प्लॅनवर. बघा आता. सर, येतो आवाज व्यवस्थित? साळवे सर. हो 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 हो, येतो ना. माझा येतो का? माझा आवाज येतो का? हो, का ते सांगा. हा, बोला बोला बोला. हर्षू, त्याला काहीतरी होल्ड झाला बघा. एक मिनिट. हा, बहुतेक मला वाटतंय होल्ड. एक मिनिट. नेहमी जसा आवाज आता येतो येतो तसा का आवाज? आवाज बघा, नाही आज. मला एकट्याला येतो फक्त आवाज. एक वायफाय. इतरांना येत नाही, इतरांना आवाज जात नाहीये. सर, मला येतोय आवाज. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला येतो, येते का? क्लिअर आहे. ओके ओके. मला हो पूर्ण हो, आवाज ओके, ठीक आहे ठीक आहे. ओके, ठीक आहे. सुरुवात करूया. धम्म संस्कार प्रचार प्रसार व प्रबोधन समिती नाशिक यांच्या वतीने वर्षावास कालावधीमध्ये आपण हे जे काही एक व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. व्याख्यानमाला म्हणजे ही साप्ताहिक व्याख्यानमाला आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो काही ग्रंथ आहे, या ग्रंथाचं अध्ययन आणि निरूपण असा जो काही विषय आहे, तो विषय घेऊन आपण नाशिक येथून सन्माननीय गुरुवर्य व्यक्तिमत्व आचार्य नंदकिशोर साळवे सर यांच्याकडून आपण हे धम्म श्रवण करतो आहोत. बंधू भगिनींनो, मला प्रत्येक गुरुवारी हे थोडं बोलावं लागतं, कारण की प्रत्येक गुरुवारी नवीन नवीन सदस्य जॉईन झालेले असतात आणि त्यांना याबद्दल सगळी माहिती मिळावी हा माझा प्रमुख उद्देश असतो. असो, नंदकिशोर साळवे हे लेखक आहेत. आवाज येत नाही सर, आवाज. नाही, हे संधान कर. हा, एक मिनिट. एवढा आवाज येतो, चेक कर. हॅलो. हा, आता बघा. आता येतो का बघा? साळवे सर, तुम्ही सांगा, आवाज येतो का? हो हो, येतो येतो, मला येतो. ओके, ठीक आहे ठीक आहे. ओके. साळवे सर हे ज्येष्ठ लेखक आहेत, साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत. सर पाली भाषेचे बौद्ध धम्म साहित्याचे अभ्यासक आहेत, पाली भाषेचे प्रशिक्षक देखील आहेत आणि सरांचा बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांचा जो अभ्यास आहे, त्या ग्रंथांच्या अभ्यासाचा सरांनी हेतू व परिचय स्वरूपात जे काही आपल्याला मार्गदर्शन मागच्या या वर्षावासादरम्यान दिलं होतं, त्याचा लाभ आपल्याला सर्वांना झालेला आहे. आपण सरांना विनंती केली आणि या वर्षावासाच्या मंगल प्रसन्न अशा कालावधीमध्ये आपल्याला या ग्रंथाचं निरूपण आणि अध्ययन कसं करता येईल या दृष्टिकोनातून सरांशी चर्चा केली. त्यावेळेस हा उपक्रम सुरू झाला आणि दर गुरुवारी आपण न चुकता या ठिकाणी हे व्याख्यान आयोजित करत आलेलो आहोत. मागच्या गुरुवारी सरांच्या प्रकृतीमुळे आपल्याला सर उपलब्ध झाले नाहीत, परंतु या वेळेस मात्र या गुरुवारी सर उपलब्ध झालेले आहेत. अधिक वेळ न दवडता मी सरांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचं देखील स्वागत आहे. आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी कृपया आपण सर्वजण सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊ आणि मग आपल्या व्याख्यानाला सुरुवात करू. 7:51 झालेले आहेत. साधारण 9 वाजेपर्यंत 1 तास आपलं हे व्याख्यान सुरू राहील. आदरणीय आचार्य नंदकिशोर साळवे सर. ओके, आवाज येतो का? हो सर, आवाज व्यवस्थित येतोय. चला, ठीक आहे, सुरू करूया.
ओके ओके. अधिक वेळ न घेता आपण डायरेक्ट त्रिसरण पंचशील घ्यायला सुरुवात करू आणि मग व्याख्यानाला नियमितपणे सुरुवात करू. सर्वांनी हात जोडावे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादत्थाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना आणि विचारांना विनम्र अभिवादन करून आज आपण वर्षावासानिमित्त जी व्याख्यानमाला चालू आहे त्या व्याख्यानमालेमध्ये जो विषय चालू आहे तो विषय आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. विषय होता बुद्ध आणि त्यांचा धम्म. या धम्मग्रंथातील एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भगवान बुद्धांचा पहिला उपदेश जो आहे तो धम्मचक्र प्रवर्तन सुत्त. या संपूर्ण ग्रंथामध्ये हा जो भाग आहे हा बाबासाहेबांनी 5 भागामध्ये या धम्मग्रंथामध्ये नमूद केलेला आहे. आणि म्हणून या धम्मग्रंथाचं जेव्हा आपण वाचन करतो, अध्ययन करतो, तेव्हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा हा जो भाग आहे तो म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन सुत्त आहे. आणि म्हणून धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताची पार्श्वभूमी, त्यानंतर भगवान बुद्धांनी बुद्धगया ते सारनाथ जो प्रवास केला त्या प्रवासामध्ये भेटलेला उपक नावाचा एक आजीवक, त्या आजीवकाबरोबर झालेला संवाद, आणि मग तिथून पुढे भगवान बुद्ध जेव्हा प्रत्यक्ष सारनाथला पोहोचलेले आहेत तेव्हा सारनाथला पोहोचल्यानंतर प्रथम दर्शनी
भगवान बुद्धांना पाहिल्यानंतर या पंचवर्गीय भिक्षूंकडून जो नकार आला की बुद्ध हे वैराग्य मार्गाचा त्याग करून गेलेले आहे, त्याच्यामुळे यांचं स्वागत करायचं नाही, यांचं भिक्षापात्र घ्यायचं नाही, यांचं चीवर घ्यायचं नाही, यांना बसायला टाकायचं नाही, अशा पद्धतीची नकारात्मक भावना या पंचवर्गीय भिक्षूंच्या मनामध्ये झाली होती. परंतु भगवंत जसे जसे जवळ येतात तसतसं भगवान बुद्धांच्या एकंदर पूर्ण त्या तेजस्वी वलयाचा परिणाम म्हणा, भगवान बुद्धांच्या आभाचा परिणाम म्हणा, औराचा परिणाम म्हणा, किंवा भगवान बुद्धांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा परिणाम म्हणा, ज्या पद्धतीनं हा उपक आजीवक त्यांच्याकडे आकृष्ट झाला होता, त्याच पद्धतीनं हे जे पंचवर्गीय भिक्षू आहेत, हे पंचवर्गीय भिक्षू सुद्धा आपला स्वतःचा जो निर्णय होता त्या निर्णय त्यांच्याकडून गळून पडला आणि ते भगवान बुद्धांचं स्वागत करायला तयार झाले. भगवान बुद्धांचं त्यांनी स्वागत केलं, नंतर प्रश्नोत्तरे झाली आणि मग भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सुत्त सांगायला प्रारंभ केला. मागच्या वेळेस मी आपल्याला सांगितलं की या सुत्ताची सुरुवात जी आहे ती भगवान बुद्धांनी केलेली आहे. ती माणसं जी आहेत, भगवान बुद्धांच्या काळामध्ये दोन प्रकारच्या पद्धतीनं माणसं जगत होती. एक पद्धत होती खूप खा प्या मजा करा आणि जीवनाचा आनंद घ्या. दुसरी पद्धत होती की काही खाऊ नका, दिवसभरात अन्नाचा एकच कण खा, शरीराला जितका त्रास देता येईल तितका त्रास द्या आणि मोक्ष प्राप्त करा. हे जे पंचवर्गीय भिक्षू आहेत हे या दुसऱ्या मार्गाचा अवलंब करीत होते आणि म्हणून प्रवचनाची सुरुवात करताना भगवान बुद्धांनी प्रथम या दोन टोकांची माहिती दिली. पाली भाषेमध्ये त्याला दोन अंता असं म्हटलेलं आहे. दोन अंता म्हणजे दोन टोक. त्यांची माहिती देऊन भगवान बुद्धांनी सांगितलं की या दोन्ही टोकांनी तुम्ही जर जीवन आचरण केलं तर तुम्हाला मोक्ष मिळू शकणार नाही. आणि म्हणून मी जो मार्ग शोधलेला आहे तो मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. तो मार्ग म्हणजे भगवान बुद्धांचा मध्यम मार्ग, ज्याला मध्यमा पटिपदा असं म्हटलेलं आहे. आणि मग भगवान बुद्धांनी हा जो मध्यमा पटिपदा मार्ग आहे या मार्गामध्ये मला काय काय साध्य झालेलं आहे ते सांगितलेलं आहे. आणि हा जो मार्ग आहे हा कसा आहे याच्याविषयी मागच्या प्रवचनामध्ये आपण माहिती घेतलेली आहे. थोडक्यामध्ये ही पार्श्वभूमी सांगत असताना भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तो म्हणजे मध्यम मार्ग, जो खऱ्या सत्याचा साक्षात्कार करून देणारा आहे. आणि म्हणून पाली भाषेमध्ये हे जे सुत्त आहे धम्मचक्र प्रवर्तन सुत्त, याच्यामध्ये 7 शब्द आलेले आहेत. पहिला आहे अभिसंबुद्धा, दुसरा आहे चक्षुकर्णी, तिसरा आहे उपसमाय, चौथा आहे अभिन्याय, पाचवा आहे संबोधाय, 6वा आहे निब्बाणाय आणि 7वा आहे संवत्तती. असे शब्द भगवान बुद्धांनी वापरलेले आहेत. आणि त्याचा जो अर्थ आहे तो या 5 वर्गीय भिक्षूंना भगवान बुद्ध समजून सांगत आहे. ते जे सांगत असताना म्हणतात की मी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते अभिसंबुद्ध आहे, याचा अर्थ ते पूर्ण ज्ञान प्राप्त केलेलं आहे. चक्षुकर्णी आहे म्हणजे दृष्टी देणारा आहे. ज्ञानकर्णी आहे म्हणजे पूर्ण ज्ञान देणारा आहे. उपसमाय आहे, मन शांत करणारं आहे, दुःखाचं उपशमन करणारं आहे. अभिन्याय म्हणजे धम्माला जाणून त्याचं ज्ञान मिळवून देणारा आहे. संबोधाय म्हणजे संबोधी प्राप्त करून देणारा आहे. निब्बाणाय म्हणजे या भवचक्रातून मुक्त होऊन निर्वाणाचा साक्षात्कार करून देणारा आहे. आणि संवत्तती या प्रकारे अस्तित्वात मी धम्म आणलेला आहे, या प्रकारे मी माझा मध्यम मार्ग स्थापन केलेला आहे. हे सांगितल्यानंतर पुन्हा हे पंचवर्गीय भिक्षू विचारतात की मग असा कोणता मार्ग आहे जो तथागतांनी शोधलेला आहे. त्यावर पुन्हा भगवान बुद्ध उपदेश करत असताना मग पुढे व्याख्यान प्रवचन जे आहे ते चालू होतं. आणि मग आपण जेव्हा बघतो स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे. परंतु यामध्ये हे जे धम्मचक्र प्रवर्तन सुत्त आहे हे मी केवळ 2च भागामध्ये आपल्याला सांगणार आहे. आणि म्हणून आज हा दुसरा भाग जो आहे तो अतिशय थोडक्यामध्ये परंतु महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगायला सुरुवात केलेली आहे की माझा जो मार्ग आहे तो 4 आर्य सत्यांवर आधारित आहे.
म्हणून मागच्या वेळेस मी ती 4 आर्य सत्य कोणती आहेत ते सांगितलं आणि त्याची तुलनात्मक मांडणी केली की बुद्धांच्या नंतर जे काही विचारवंत झालेले आहेत, जे समाज सुधारक झालेले आहेत, जे मनोवैज्ञानिक झालेले आहेत, जे धर्म संस्थापक झालेले आहेत, त्यांनी या बुद्धांच्या 4 आर्य सत्याकडे कशा दृष्टीने बघितलेलं आहे हे मी आपल्याला मागच्या व्याख्यानामध्ये समजावून सांगितलं. आता आपल्याला काय करायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो धम्मग्रंथ लिहिलेला आहे, या धम्मग्रंथाचं आणि मूळ जे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आहे त्याचं एकंदर सादरीकरण कसं करता येईल किंवा त्याचा एकंदर मिलाप कसा करता येईल या दृष्टीने आपल्याला आज या 4 आर्य सत्यांची माहिती जाणून घ्यायची आहे. म्हणून हे जे 4 आर्य सत्य आहेत, या 4 आर्य सत्यामध्ये म्हटलेलं आहे की इदखोपण भिक्कवे, दुःख आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य, दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य. अशा पद्धतीने भगवान बुद्ध एक एक जे आर्य सत्य आहे ते आर्य सत्य समजून सांगत आहे. आता मला या निमित्ताने आपल्याला असं सांगायचं आहे की बुद्धांनी हे जे 4 आर्य सत्य सांगितले यामध्ये नेमका काय उपदेश केलेला आहे जो धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये आहे. याचं कारण असं बंधू आणि भगिनींनो की अनेक लोक धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला एवढं सांगून पुढे जातात, परंतु या सूत्रामध्ये अनुक्रमणिकेनुसार किंवा त्याच्या क्रमवारीनुसार काय काय सांगितलेलं आहे याच्यावर मात्र कुणी विचार करत नाही किंवा कुणी समजून सांगत नाही. आणि म्हणून माझा मुख्यत्वे या दृष्टीनं विचार आहे की हे जे 4 आर्य सत्य आहे या 4 आर्य सत्यांमध्ये भगवान बुद्धांनी नेमका काय उपदेश केलेला आहे. म्हणून पहिलं जे आर्य सत्य आहे त्याला म्हटलेलं आहे इदखोपन भिक्कवे दुःख आर्य सत्य. आर्य सत्य म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आर्य सत्य, आर्य म्हणजे श्रेष्ठ आणि सत्य म्हणजे सत्य. दुःख हे सगळ्यात मोठं सत्य आहे किंवा दुःख हे श्रेष्ठ सत्य आहे. आणि ते का सत्य श्रेष्ठ आहे हे पण मी मागच्या वेळेस सांगितलं की जगातला कुठलाही माणूस असो, तो कोणत्याही देशाचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, काळा असो, गोरा असो, स्त्री असो, पुरुष असो, गरीब असो, श्रीमंत असो, दुःख हे प्रत्येकालाच आहे. आणि म्हणून जगातला प्रत्येक माणूस दुःख आहे हे मान्य करतो. म्हणून दुःख हे श्रेष्ठ सत्य आहे, दुःख हे आर्य सत्य आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून हे जे दुःख आहे हे दुःख मान्य करणं हे पहिलं आर्य सत्य आहे. म्हणजे दुःखाचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व जाणून घेणं आणि त्या मध्यमार्गानुसार प्रत्यक्ष सत्याचा साक्षात्कार करणं याला बुद्धांनी दुःख आर्य सत्य असं म्हटलेलं आहे. म्हणून प्रत्येक मनुष्य प्राणी जो आहे तो खरं म्हणजे दुःखाने व्याकुळ आहे. आणि दुःखाने व्याकुळ का झालेला असतो तर त्याच्या मनामध्ये जे विकार आहे, विकार म्हणजे काय हे पण मी मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं की माणसाच्या मनामध्ये आसक्ती आहे, लोभ आहे, मोह आहे, द्वेष आहे, अहंकार आहे, वासना आहे, संशय आहे, हे सगळे विकार आहेत. आणि हे विकार काढून जेव्हा मनुष्य टाकू शकतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो दुःख मुक्त होत असतो. हे महत्वाचं सूत्र भगवान बुद्धांनी या आर्य सत्यामध्ये सांगितलेलं आहे. परंतु हे सांगत असताना भगवान बुद्धांनी दुःख निर्मितीची जी कारणं सांगितलेली आहेत ती सगळ्यात महत्वाची आहे. म्हणून हे जे पहिलं आर्य सत्य आहे या आर्य सत्यामध्ये भगवान बुद्धांनी दुःख निर्मितीची 8 कारणं, महत्वाची कारणं सांगितलेली आहेत. ती कोणती आहेत हे सगळ्यात प्रथम आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून पहिलं जे आर्य सत्य आहे ते आहे इदंखोपन भिक्कवे दुःख आर्य सत्य. हे दुःख आर्य सत्य आहे म्हणजे श्रेष्ठ सत्य आहे. आणि कसं सत्य आहे ते पटवून देण्यासाठी भगवान बुद्धांनी या पहिल्या दुःखाच्या सत्यामध्ये किंवा या सत्यामध्ये दुःख निर्मितीची 8 कारणं सांगितलेली आहेत. आणि ती कोणती 8 कारणं सांगितलेली आहेत? मूळ जे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र पालीमध्ये आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे इदखोपन भिक्कवे दुःख आर्य सत्य. आणि त्याच्यामध्ये मग पुढे असं म्हटलेलं आहे जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखो, मरणंपि दुःख, अपियेहि संपयोगो दुःखो, पियेहि विपयोगो दुःखो, यंपि इच्छी न लभती तंपि दुःख, संखितेन पंचपादान खंडा दुःखा. हे फार महत्वाचं
आपल्याला आजच्या या व्याख्यानामध्ये समजून घ्यायचं आहे की हे जे पहिलं आर्य सत्य आहे त्याच्यामध्ये भगवान बुद्ध असं म्हणतात की जातीपि दुःखा. आता इथे जाती हा जो शब्द आलेला आहे या जातीचा अर्थ मराठीतल्या जाती शब्दाशी मुळीच नाही. बुद्धांच्या काळामध्ये जाती हा शब्द जो आहे तो जन्म या अर्थाने वापरलेला आहे. जाती म्हणजे जन्म. त्याच्यामुळे जात हा जो शब्द आहे तो आज वेगवेगळ्या जात या अर्थाने जो लावला जातो तो नाहीये. जात म्हणजे जन्म. जसं की आपल्याकडे मराठीमध्ये तो शब्द कुठे वापरलेला आहे, नवजात. आपण म्हणतो की नवजात बालक आहे, याचा अर्थ काय, नुकतंच जन्मलेलं बालक आहे. नव म्हणजे नुकतंच आणि जात म्हणजे जन्म. इथे मराठी भाषेमध्ये तो शब्द आलेला आहे. नवजात म्हणजे नुकताच जन्मलेला. म्हणून जात म्हणजे पाली भाषेमध्ये जन्म असा अर्थ आहे, हे प्रथम लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की जाती पी दुःखा. आता जाती म्हणजे जन्म आणि पी शब्द लावलेला आहे. पाली भाषेमध्ये जे एक वाक्याचे एक शब्दाचे शब्द उच्चारण आलेली आहेत किंवा एक अक्षराचे उच्चारण आलेली आहेत, त्याच्यामध्ये अनेक शब्द आहेत. त्या अर्थाने पी म्हणजे सुद्धा असं होतं. जसं पालीमध्ये च हा शब्द आहे, च म्हणजे आणि पी म्हणजे सुद्धा, यंग म्हणजे जे जो जी अशा अर्थाचे शब्द आलेले आहेत. म्हणून इथे पी शब्द लावलेला आहे म्हणजे सुद्धा. म्हणून इथे पहिलं जे सांगितलेलं आहे दुःखाच्या निर्मितीचं कारण ते म्हटलेलं आहे जाती पी दुःखा, म्हणजे जन्म सुद्धा दुःखकारक आहे. मग आता हे मला आपल्याला का सांगायचं आहे, त्याचं कारण असं की मी समाजामध्ये अनेक विचारवंतांची जेव्हा व्याख्यानं ऐकतो तेव्हा ते असं सांगतात याचं स्पष्टीकरण की माणसाचा जन्म दुःखकारक आहे आणि इथे सगळी गल्लत होते आहे. म्हणून हे मला स्पष्ट करून सांगायचं आहे की जातीपी दुःखा म्हणजे जन्म दुःखकारक आहे असं जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात त्याचा खरा अर्थ जो आहे, जन्म जो आहे तो जन्म म्हणजे माणसाचा जन्म हे दुःखाचं कारण आहे असं नाही. लक्षात घ्या, भगवान बुद्ध जेव्हा या पहिल्या आर्य सत्यामध्ये सांगतात जातीपी दुःखा म्हणजे जन्म दुःखकारक आहे, याचा अर्थ माणसाचा जन्म दुःखकारक आहे असं नाही. तर माणसाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा तिथून पुढे त्याच्या मनामध्ये विकारांचा जन्म होत असतो. खरं म्हणजे माणसाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा त्याच्याबरोबर दोन गोष्टींचा जन्म होत असतो. पहिला जन्म माणसाचा होतो आणि माणसाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याच्या मृत्यूचाही जन्म होत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो कधी मृत्यू पावणार आहे, कुठे मृत्यू पावणार आहे, कसा मृत्यू पावणार आहे, हे सर्व विधिलिखित त्याच क्षणी ठरलेलं असतं. आणि म्हणून माणसाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याच्या मृत्यूचाही जन्म होतो आणि मग माणूस जसा वयाने वाढत जातो तसं त्याच्यामध्ये विकारांचा जन्म होत असतो. आणि हे जे विकार आहेत या विकारालाच मग बुद्धांनी म्हटलेलं आहे उपादान. उपादान हा शब्द पाली आहे आणि उपादान म्हणजे आसक्ती. म्हणून आसक्ती आहे, लोभ आहे, मोह आहे, द्वेष, अहंकार, वासना, संशय, हे जे विकार आहेत या विकारांमुळे दुःख निर्माण होत असतं. माणसाच्या मनात आसक्ती निर्माण झाली आणि ती पूर्ण झाली नाही की मग दुःख निर्माण होतं. माणसाला लोभ होतो, मोह होतो, त्याची पूर्तता झाली नाही की मग दुःख निर्माण होतं. माणूस दुसऱ्याचा द्वेष करतो, पण हे द्वेष करत असताना तो स्वतः आधी दुःखी झालेला असतो म्हणून तो दुसऱ्याचा द्वेष करतो. माणूस जेव्हा अहंकारी बनतो तेव्हा त्या अहंकारातून अनेक दुःखाचे प्रसंग निर्माण होत असतात. माणसामध्ये वासना आहे, वासना पूर्ण झाली नाही की माणूस दुःख होतो. आणि माणसाच्या मनामध्ये संशय नावाची एक प्रक्रिया आहे, शंका नावाची एक प्रक्रिया आहे. त्या शंका जिथे जिथे मनुष्य घेतो त्या शंकेतून दुःख निर्मिती होत असते. म्हणून हे जे विकार आहेत या विकारांचा जन्म होणं म्हणजे दुःख. म्हणून माणसाचा जन्म नव्हे, खरं म्हणजे माणसाचा जन्म आनंदीदायी आहे. बुद्धांच्या काळात असेल किंवा आजही बघितलं तर माणसाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा आपण आनंद मानतो. तेव्हा माणसाचा जन्म दुःखकारक आहे असं बुद्ध म्हणणार नाहीत, परंतु लोकांनी त्याचा विपर्यास केलेला आहे आणि म्हणून लोक सर्रासपणे असं सांगतात की माणसाचा जन्म दुःखकारक आहे. वास्तविक भगवंतांनी अनेक सूत्रातून माणसाचा जन्म सुद्धा सुखकारक आहे. तेसम उपसमो सुखो असं जे म्हटलेलं आहे. अनिच्छावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुज्जंती
तेसं उपसमो सुखो. उत्पन्न होणे हे सर्वश्रेष्ठ सुख आहे असं जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, तेच भगवान बुद्ध जन्म दुःखकारक आहे असं कसं म्हणतील? म्हणून ही गोष्ट या निमित्ताने लक्षात ठेवायची आहे की जातीपी दुःखा, जन्म दुःखकारक आहे. याचा अर्थ माणसाच्या मनामध्ये जे विकार निर्माण होतात ते विकार दुःखकारक आहेत, दुःखाची निर्मिती करणारे आहेत. ही गोष्ट या निमित्ताने लक्षात ठेवायची आहे. आणि म्हणून हे जे पहिलं दुःखाचं कारण सांगितलं त्याला म्हटलेलं आहे जातीपी दुःखा. माणसाच्या मनामध्ये जे विकार निर्माण होतात ते दुःखाचं कारण आहे. दुसरं म्हटलेलं आहे जरापी दुःखा. जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धापकाळ. वृद्धापकाळ सुद्धा दुःखदायक आहे असं बुद्धांचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं की म्हातारपण जे आहे ते निश्चितचपणे दुःखदायी आहे. म्हातारपणात माणसाची ऊर्जा कमी होत असते, माणसाचे केस पांढरे होतात, माणसाचे दात पडतात, माणसाची दृष्टी अधू होते, माणसाला ऐकायला कमी येतं, त्याच्या त्वचेवर सुरकुत्या पडत असतात, त्याची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि प्रतिकारशक्ती कमी झाली की मग रोग उद्भवतात, आजार उद्भवतात आणि मग माणूस काही क्षणानंतर अंथरुणाला खिळून पडतो. म्हणून म्हातारपण दुःखदायक आहे हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. परंतु याच्यामध्ये जेव्हा आपण संशोधन करतो, याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा म्हातारपणापर्यंत जेव्हा पोहोचतो, 70चा झाला, असा 75चा झाला, 80चा झाला, 90 वर्षाचा झाला की माणसाचे केस पांढरे होतात याचा अर्थ केस मृत्यू पावलेले असतात. माणसाची दृष्टी अधू होते याचा अर्थ दृष्टी मृत्यू पावलेली असते. माणसाला ऐकू येत नाही याचा अर्थ श्रवण यंत्र मृत्यू पावलेलं असतं. त्याचबरोबर माणसाचे दात पडतात म्हणजे माणसाचे दात सुद्धा मृत्युमुखी पावलेले असतात. आणि असे मृत्यू पावलेले अवयव घेऊन आपण जगत असतो. हे खरं सत्य जे आहे याचं कारण दुःख निर्मिती होते, याच कारणाने दुःख निर्मिती होते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात जरापी दुःखा, म्हातारपण दुःखदायक आहे. या दृष्टीने आपण बघायचं आहे. पुढे म्हटलेलं आहे व्याधीपी दुःखा. व्याधी म्हणजे आजारपण, रोग. रोग सुद्धा दुःखकारक आहे. माणसाच्या वाईट सवयी असतील, माणसाच्या खाण्यापिण्यात पथ्य नसतील, माणसाचं जीवनशैली जी आहे ती जर बरोबर नसेल तर रोगाची निर्मिती होत असते आणि मग व्याधी ज्या माणसाला जुडल्या जातात त्या व्याधी सुद्धा दुःखदायक आहे. म्हणून तिसरं कारण सांगितलं की व्याधी दुःखकारक आहे. पहिलं सांगितलं जन्म दुःखकारक आहे, विकारांचा जन्म. दुसरं सांगितलं म्हातारपण दुःखकारक आहे. तिसरं कारण सांगितलं आजार दुःखकारक आहे. आणि चौथं सांगितलं मरणंपी दुःखा, मरण सुद्धा दुःख देणारा आहे. खरं म्हणजे मरण ही सर्वात जास्त दुःख देणारी घटना आहे असं बुद्ध म्हणतात. परंतु केवळ मरणाची व्याख्या सांगून बुद्ध थांबत नाहीत. बुद्धांनी सखोल स्पष्टीकरण करत असताना सांगितलेलं आहे की जन्माचे दुःख जसं आहे, म्हातारपणाचं दुःख जसं आहे, आजारपणाचं दुःख जसं आहे, हे माणसाला स्वतःला भोगावे लागतं. म्हणजे माणूस आजारी पडला तर त्याला स्वतःला भोगावं लागतं. माणूस म्हातारा झाला तर त्याचं दुःख स्वतःलाच भोगावं लागतं. माणसाच्या मनात विकार निर्माण झाले तर त्याचं दुःख स्वतःलाच भोगावं लागतं. परंतु मरणंपी दुःख असं जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, मरण सुद्धा दुःखकारक आहे असं जेव्हा म्हणतात, तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की मरणाचं जे दुःख आहे ते मृत्यू पावलेल्या माणसाला होत नाही. आपण बघतो एखादी व्यक्ती मरणारी जी असते ती मृत्यू पावते, पण त्याचं दुःख कोणाला होतं? जे हयात आहेत त्यांना होतं. म्हणून मरणंपी दुःख असं जेव्हा बुद्ध म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की मरणाचं दुःख जे आहे ते स्वतः मेलेल्या माणसाला होत नाही, तर मेलेला मरून जातो पण त्याचं दुःख मात्र इतरांना होत असतं. हे मरणंपी दुःखाचं मोठं वैशिष्ट्य आहे आणि ते या निमित्ताने आपण लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा रिपीट करतो, मृत्यूचं दुःख जे आहे म्हणजे जन्माचं दुःख जे आहे ते स्वतःला भोगावं लागतं. म्हातारपणाचं दुःख जे आहे ते स्वतःलाच भोगावं लागतं. आजारपणाचं दुःख जे आहे ते स्वतःलाच भोगावं लागतं. परंतु मरणाचं जे दुःख आहे ते मेलेला मरून जातो, परंतु दुःख मात्र दुसऱ्यांना होत असतं, जे जिवंत आहेत त्यांना होत असतं. म्हणून बुद्ध म्हणतात मरणंपी दुःखा, मरण सुद्धा दुःखकारक आहे. तर म्हणजे याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे. एक तास एका मुद्द्यावर बोलण्यासारखं आहे, परंतु आपल्याला ते विषय पूर्ण करायचा आहे. म्हणून जो महत्वाचा टॉपिक आहे तो मी आपल्याला या निमित्ताने सांगतो आहे. पुढे जे पाचवं कारण बुद्धांनी सांगितलेलं आहे
त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की अपियेही संपयोगो दुःखो. अपिय म्हणजे अप्रिय, संपयोगो म्हणजे सहवास, म्हणजे अप्रिय माणसाचा सहवास हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. कारण असं आहे की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही अप्रिय गोष्टी घडतात तेव्हा तेव्हा त्याच्यातून दुःखच निर्माण होत असतं. आणि जी जी अप्रिय माणसं आहेत त्यांचा जर सहवास आपल्याला लाभला, त्यांची जर संगत आपल्याला लाभली तर ते सुद्धा दुःखाचंच कारण असतं. कसं असतं की उदाहरणार्थ समजा मी एक दिवस मुंबईहून पुण्याहून नाशिकला येत होतो आणि पुण्याहून नाशिकला येत असताना माझ्या सीटच्या शेजारी एक अतिशय गलेलठ्ठ माणूस येऊन बसला. तो इतका प्रचंड गाडा होता की माझं पूर्ण सीट त्यानेच अटकवून टाकलेलं होतं आणि पुणे ते नाशिक यायला जवळजवळ 5 तास लागतात. त्यामुळे अर्धे अधिक सीट माझी त्यानेच ऑक्युपाय केलेली होती. आणि मग हे 5 तास जे आहे तो 5 तास मला अतिशय अवघडून बसावं लागलं. तो माणूस माझ्यासाठी अप्रिय होता. बरं बसला तर बसला, तो सारखी चुळबुळ करत होता. बरं चुळबुळ करत होता पण मधूनच तो हवाही दूषित करत होता. हे जे सगळी कारण आहे त्याच्यामुळे मला जे प्रचंड दुःख होत होतं, त्रास होत होता, ते का होत होतं की माझ्या शेजारी बसलेला माणूस मला अप्रिय आहे आणि 5 तास आता त्याचा सहवास मला घडणार होता, त्याचं दुःख मला होत होतं. अशा अर्थाने आपण या घटनेकडे बघायचं आहे की अप्रिय माणसाचा सहवास हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. हे बुद्धांनी एक 8व्या कारणापैकी एक सांगितलेलं आहे. जसं अप्रिय माणसाचा सहवास हे दुःखाचं कारण आहे तसंच पुढे म्हटलेलं आहे पियेही विपयोगो दुःखो, म्हणजे प्रिय माणसाचा वियोग, विपयोगो वियोग, प्रिय माणसाचा वियोग हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. म्हणजे आपल्याला जे जे प्रिय आहे त्याचा जर वियोग झाला तर निश्चितचपणे त्यातून दुःख निर्माण होतं. म्हणजे आपल्याला केवळ माणूस प्रिय आहे असं नव्हे, तर आपली संपत्ती प्रिय आहे, आपलं घरदार प्रिय आहे, आपले नातेवाईक प्रिय आहेत, आपली मुलं बाळ प्रिय आहेत, आपली पत्नी प्रिय आहे, आपली धनसंपत्ती असेल, आपला बँक बॅलन्स असेल, आपली शेतीवाडी असेल, आपलं सोनं नाणं असेल, हे सर्व आपल्याला प्रिय असतं. आणि याच्यापासून जर आपला वियोग झाला, हे जर आपल्याला सोडून गेलं तर त्याच्यामुळे आपल्याला दुःख होत असतं. म्हणून बुद्ध पुढे म्हणतात की पियेही विपयोगो दुःखो, म्हणजे प्रिय माणसाचा वियोग हे जसं दुःखाचं कारण आहे तसंच प्रिय वस्तूंचा वियोग हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. या दृष्टीने बुद्धांनी हे पुढचं कारण सांगितलेलं आहे. 7वं कारण सांगितलं यम्पि इच्छिंग न लभती तंपि दुःखा, म्हणजे जे जे इच्छिलेलं आहे, ज्याची ज्याची आपण इच्छा करतो ते जर आपल्याला लाभलं नाही तर त्यातून सुद्धा दुःख निर्माण होत असतं. ज्याची ज्याची इच्छा केली ते सगळंच आपल्याला मिळत नाही. परंतु 2 गोष्टी आहेत बघा, त्याला बुद्धांनी तृष्णा असं म्हटलेलं आहे. म्हणजे माणसाची प्रत्येक तृष्णा पूर्ण होतेच असं नाही. माणसाच्या काही इच्छा, काही तृष्णा पूर्ण सुद्धा होत असतात. परंतु यामध्ये बुद्धांनी इतकं सविस्तर स्पष्टीकरण केलेलं आहे की बुद्ध जसं म्हणतात की तृष्णेची पूर्तता झाली नाही तर दुःख होतं. हे अगदी बरोबर आहे. परंतु पुढे बुद्धांनी असं स्पष्टीकरण केलेलं आहे की काही तृष्णा माणसाच्या पूर्ण सुद्धा होत असतात. मग पूर्ण झाल्या तर आनंद होतो, तृष्णेची पूर्तता झाली तर आनंद होतो आणि तृष्णेची पूर्तता झाली नाही तर दुःख होतं. पण मग तृष्णेची जेव्हा पूर्तता होते आणि तृष्णेची जेव्हा पूर्तता झाल्यामुळे आनंद निर्माण होतो, परंतु बुद्ध म्हणतात की त्या आनंदाच्या मुळाशी सुद्धा दुःख आहे. आनंद हा क्षणिक असतो. आपण गीत ऐकलेलं असेल, दुःख है एक सुख है एक छाव ढलती आती जाती है दुःख तो अपना साथी है. म्हणजे दुःख जर आनंद जर आपल्याला मिळत असेल तर त्या आनंदाच्या मुळाशी सुद्धा दुःख दडलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. उदाहरणाने समजून घेऊ. मी जेव्हा शासकीय सेवेमध्ये होतो तेव्हा माझ्या पाहण्यात एक ग्रस्त आला. वयाच्या म्हणजे शेवटी त्याने 4 व्हीलर खरेदी केली आणि 4 व्हीलर खरेदी केल्यामुळे त्याला प्रचंड आनंद झाला. त्याच्या मुलालाही आनंद झाला, त्याच्या कुटुंबाला आनंद झाला की काही का होईना शेवटी का होईना आपण 4 व्हीलर खरेदी केलेली आहे. आपली जी तृष्णा होती, आपली जी इच्छा होती ती शेवटी का होईना, म्हणजे सेवेच्या शेवटी, नोकरीच्या शेवटी, रिटायर होता होता त्याने 4 व्हीलर खरेदी केली. त्याला आनंद झाला, कुटुंबाला आनंद झाला, मुलाला आनंद झाला आणि
या आनंदाचं परिवर्तन कसं झालं की त्याच्या मुलाला गाडी चालवता येत नव्हती आणि मग गाडी चालवता येत नव्हती, परंतु प्रचंड उत्साही होता, गाडी घेतलेली आहे, गाडी चालवण्याची हौस आहे आणि म्हणून काहीही शिक्षण नसताना त्याने गाडी काढली आणि रस्त्यावर आणली, वेगात काढली, कंट्रोल झाली नाही आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि दोन्ही पाय त्याचे निकामी झाले. क्षणभराचा जो गाडी घेतल्याने आनंद आहे त्या आनंदाच्या मुळाशी दुःख आहे हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून तृष्णा जरी पूर्ण झाल्या आणि तृष्णा पूर्ण होऊन जरी आनंद झाला तरी त्या आनंदाच्या मुळाशी सुद्धा दुःखच आहे. मुद्दा असा आहे की तृष्णा पूर्ण झाली तरी दुःख आहे आणि तृष्णा अपूर्ण राहिली तरी दुःख आहे. म्हणून म्हटलेलं आहे जे जे इच्छिलेलं आहे ते जर लाभलं नाही तर दुःख होतं आणि लाभलं तरी त्याच्या मुळाशी दुःखच आहे. हे 7वं कारण दुःखाचं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि मग शेवटी बुद्ध जेव्हा सांगतात तिथे असं म्हटलेलं आहे संखितेन पंच उपादान खंदा दुःखा. संखितेन म्हणजे संक्षेपाने 5 उपादान जे आहेत ते दुःखाचं कारण आहे. याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे. हे सगळ्यात महत्वाचं संशोधन आहे बुद्धांचं आणि हे संशोधन जेव्हा बुद्धांनी त्या पंचवर्गीय भिक्षूंसमोर मांडलं तेव्हा खऱ्या अर्थाने ते अतिशय आनंदित झाले. आणि म्हणून ते जे पाली भाषेतलं पंच उपादान आहे आणि ते कसं दुःख आहे, ते कसं दुःख देणार आहे, ते पंच उपादान म्हणजे काय आहे हे सुद्धा मला असं वाटतं की या निमित्ताने आपल्याला थोडंसं समजेल म्हणून मी ते मराठीमध्ये जे केलेलं आहे ते आता आपल्याला सांगणार आहे. दुःखाची जी 8 कारणं बुद्धांनी या पहिल्या आर्य सत्यामध्ये सांगितली त्याच्यामध्ये एक जन्म दुःखकारक आहे, दुसरं सांगितलं जरा दुःखकारक आहे, तिसरं सांगितलं व्याधी दुःखकारक आहे, चौथं सांगितलं मरण दुःखकारक आहे, 5वं सांगितलं अप्रिय माणसाचा सहवास दुःखकारक आहे, नंतर सांगितलं की प्रिय माणसाचा वियोग दुःखकारक आहे, नंतर सांगितलं जे जे मिळतं ते जर लाभलं नाही, ज्याची ज्याची इच्छा केली ते जर लाभलं नाही तर दुःख आहे आणि शेवटी सांगितलं की जे लाभलं त्याचा आनंद झाला तर त्या आनंदाच्या मुळाशी सुद्धा दुःख आहे. अशी 8 कारणं भगवान बुद्धांनी या पहिल्या आर्य सत्य हॅलो, आवाज बंद आला वाटतं. मध्ये सांगितलेली आहेत. हे आपण या निमित्ताने प्रक्रिया कशी चालते हे बुद्धांनी जेव्हा त्यांना सविस्तर सांगितलं तेव्हा ते बुद्धांना शरण आले आणि म्हणाले की आम्ही तुमचा धम्म स्वीकारणार आहे. ज्या धम्मामध्ये एवढं सगळं सत्य प्रकट केलेलं आहे ते जर इतकं म्हणजे तंतोतंत आहे तर ते कशा पद्धतीचं आहे ते मला या निमित्ताने आपल्याला समजून सांगायचं आहे. आणि मला अपेक्षा आहे की मी जेव्हा हे तुम्हाला समजून सांगेल तेव्हा तुम्ही सुद्धा त्या पंचवर्गीय भिक्षू सारखेच आनंदित व्हाल. म्हणून हे जे पंच उपादान खंदा दुःख असं म्हटलेलं आहे ते पंच उपादान म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ. मी जसं सांगितलं की उपादान म्हणजे आसक्तीची कारण आणि पंच म्हणजे 5 आणि खंड म्हणजे घटक किंवा प्रकरण किंवा भाग. मग काय आहे तर आता पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की माणसाचं शरीर जे आहे त्या शरीराला रूप असं म्हटलेलं आहे आणि माणसाचं जे मन आहे त्याला नाम असं म्हटलेलं आहे. म्हणून प्रचित्त समुत्पादामध्ये नाम रूप असं जे आलेलं आहे त्या नामरूपाचा अर्थ आहे मन आणि शरीर. नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर. म्हणजे शरीर आपल्या शरीरामध्ये मनाचं कार्य कसं चालतं हे या संख्येतेन पंचोपादान खंदा दुःखा या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. संक्षेपाने 5 उपादान जे आहे ते दुःख निर्माण करतात आणि म्हणून हे 5 उपादान म्हणजे आसक्तीची कारणं कोणती आहेत हे पहिल्यांदा आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ही जी 5 उपादान आहेत माणसाच्या शरीरामध्ये आहे. म्हणजे यातून बुद्धांनी काय समजावून सांगितलं, बुद्धांनी माणसाच्या शरीरामध्ये मनाचं कार्य कसं चालतं
हे समजावून सांगितलेलं आहे. हे वास्तविक तुम्ही जर या घटनेकडे गंभीरतेने बघितलं तर कुठल्याही धर्मसंस्थापकाने असं सांगितलेलं नाही. कुठल्याही मनोवैज्ञानिकाने सुद्धा याचा शोध घेतला नाही की माणसाच्या शरीरामध्ये मनाचं कार्य कसं चालतं, याचा मात्र कुणीही शोध घेतला नाही. तो शोध भगवान बुद्धांनी प्रथम घेतलेला आहे. मोबाईल इथे आणून ठेवा, याचं कनेक्ट आहे. आणि मग ते जे पंच उपादान आहे ते उपादान आता आपल्याला समजून घ्यायचे आहे. मुद्दा लक्षात आला की माणसाचं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये मनाचं कार्य कसं चालतं, हा आपला बेसिक टॉपिक आहे. आणि या टॉपिकवर जेव्हा आपण बोलतो तेव्हा लक्षात घ्यायचं आहे की माणसाच्या शरीरामध्ये मन आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मन दिसत नाही, परंतु मन जरी दिसत नाही तरी पण त्याचे परिणाम, त्याच्या हालचाली, त्याचं अस्तित्व आपल्याला वेळोवेळी जाणवतं. आता मन आहे, अंतर्मन आहे, तो पुढचा भाग आहे. परंतु मनाचं कार्य शरीरामध्ये कसं चालतं हे बुद्धांनी जेव्हा या पंचवर्गीय भिक्षूंना समजावून सांगायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यात प्रथम हे जे पंचखंड आहे, खंड म्हणजे खंड म्हणजे भाग, हे जे 5 भाग आहेत त्याच्यामध्ये बुद्ध असं म्हणतात की माणसाचं जे मन आहे ते म्हणजे वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान आणि मग रूप म्हणजे शरीर. म्हणजे शरीरामध्ये जे मन आहे त्या मनाचे हे 4 भाग आहेत. कोणते भाग आहे? एक आहे विज्ञान, दुसरा आहे संज्ञा, तिसरा आहे वेदना आणि चौथा आहे संस्कार. असे 4 भाग बुद्धांनी प्रतिपादन केलेले आहेत. हे जे भाग आहेत, मन म्हणजे चित्ताचे जे 4 खंड आहेत त्याच्यामध्ये पुन्हा रिपीट करतो. पहिला आहे विज्ञान. आता विज्ञान या शब्दाचा सुद्धा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. अनेकदा मी असं बघतो की अनेक विद्वान, अनेक पाली भाषेचे अभ्यासक, अनेक भिक्षू विज्ञान या शब्दाचा अर्थ शास्त्र याच्याशी जोडतात. बुद्धांनी जो हा शब्द शोधला त्याचा मूळ उच्चार जो आहे तो विज्ञान असा आहे. आणि विज्ञान शब्द जो पाली भाषेमध्ये आहे तो मी जसं सांगितलं की च छ ज झ ञ, या ञ मध्ये जो ज सारखा ञ आहे तो त्याचं द्वित्व होतं, म्हणजे तो डबल होतो आणि त्याला जोडले जातो, त्याच्यामुळे त्याचा उच्चार होतो विज्ञान, विज्ञान नव्हे. आणि पाली भाषेमध्ये हा जो विज्ञान शब्द आहे त्याचा अर्थ होतो जाणीव. लक्षात घ्या, पाली भाषेमध्ये जो विज्ञान शब्द आहे त्याचा अर्थ होतो जाणीव आणि त्याचं मराठी भाषांतर जे विज्ञान केलेलं आहे त्याचा अर्थ होतो शास्त्र. त्याच्यामुळे हा जो फरक झाला त्याच्यामुळे मोठी गल्लत झालेली आहे. आणि ही गल्लत दूर करायची असेल तर सर्वात प्रथम आपण लक्षात घ्यायचं आहे की मराठी विज्ञान शब्द आणि पाली विज्ञान शब्द याच्यामध्ये प्रचंड फरक आहे, प्रचंड अंतर आहे शब्दांमध्ये किंवा अर्थांमध्ये. म्हणून इथे आता जेव्हा आपण विज्ञान असा शब्द वापरतो त्याचा अर्थ होतो जाणीव. म्हणून विज्ञान, संज्ञा, वेदना, संस्कार हे जे 4 भाग आहेत, ह्या 4 भाग कुठे आहेत तर ते रूपामध्ये आहेत, म्हणजे शरीरामध्ये आहेत. आणि म्हणून विज्ञान, संज्ञा, वेदना, संस्कार आणि रूप हे जे याला म्हटलेलं आहे पंचस्कंध. हे जे पंचस्कंध आहेत हे पंचस्कंद शरीरामध्ये मनाच्या मार्फत काम करत असतात. म्हणजे मनाची विभागणी या 4 स्कंदामध्ये झालेली आहे. पुन्हा सांगतो, विज्ञान, संज्ञा, वेदना, संस्कार हे जे 4 भाग आहेत मनाचे, यांच्यामध्ये काम चालत असतं मनाचं. परंतु मनाला मग माहिती कोण पुरवतं? विज्ञानाला माहिती कोण पुरवतं? संज्ञेला माहिती कोण पुरवतं? वेदना हा जो शब्द आहे त्याचा अर्थ वेदना म्हणजे दुःख नव्हे. पाली भाषेमध्ये वेदना किंवा बुद्धाच्या काळामध्ये हा शब्द जेव्हा वापरला गेला त्याचा अर्थ होतो संवेदना. म्हणून इथं विज्ञान याचा अर्थ जसं जाणीव आहे तसं वेदना याचा अर्थ आहे संवेदना. म्हणून संवेदना या दृष्टीने बघायचं आहे. आणि संस्कार हे 4थं खंड आहे. हे जे 4 खंड आहेत या 4 खंडांना माहिती कोण पुरवतं तर ते 6 इंद्रिय पुरवत असतात. म्हणून बारकाईने ऐका की 4 संस्कार, 4 खंड आहेत आणि 6 इंद्रिय आहेत. आता 6 इंद्रिय आपल्याला सगळ्यांना माहित आहेत. माणसाच्या शरीरामध्ये 6 इंद्रिय कोणते आहेत? डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. हे जे 6 इंद्रिय आहेत, पंचेंद्रिय ज्याला म्हणतो, ते काय निर्माण करतात? चेतना निर्माण करतात, ऊर्जा निर्माण करतात, प्रेरणा निर्माण करतात. म्हणून डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि चेतना
हे 6 इंद्रिय आहेत आणि हे 6 इंद्रिय मनाच्या या 4 खंडाला माहिती पुरवण्याचं काम करत असतात. ही खूप मोठी प्रक्रिया आहे, ही विज्ञानावर आधारित प्रक्रिया आहे आणि म्हणून ती प्रक्रिया समजून घेत असताना आपण अतिशय एकाग्रतेने हे ऐकायचं आहे, कारण याचं समाधान आपल्याला शेवटी मिळेल याची मला खात्री आहे. म्हणून हे जे 4 स्कंद आहेत, 4 खंड आहेत, यांना माहिती पुरवण्याचं काम डोळे करतात, कान करतात, नाक करतं, जीभ करतं, त्वचा करतं आणि चेतना करते. परंतु हे कशामार्फत केले जातं, तर या प्रत्येकाचे कर्म ठरलेले आहेत. कर्म म्हणजे विषय ठरलेले आहेत. जसं की डोळ्याचं काम काय आहे, वस्तू बघणे. नाकाचं काम काय आहे, सुगंध घेणे. कानाचं काम काय आहे, शब्द ऐकणे, आवाज ऐकणे. जिभेचं काम काय आहे, चव घेणे किंवा स्वाद घेणे. त्वचेचं काम काय आहे, स्पर्शाची अनुभूती देणे. आणि मनाचं काम काय आहे, चिंतन करणे किंवा विचार करणे. आणि बुद्धांनी तर एवढे सखोल लिहिलेलं आहे की हे जे निसर्गाने प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे, हे डोळे जे बघण्याचंच काम करतात, नाक सुगंध घेण्याचंच काम करतो, कान शब्द ऐकण्याचंच काम करतात, जीभ स्वाद घेण्याचंच काम करते, त्वचा स्पर्श अनुभवण्याचं काम करते आणि या सगळ्यांचा परिणाम जेव्हा होतो तेव्हा मन जे आहे ते चिंतन करण्याचं काम करत असतं. आणि बुद्ध असेही म्हणतात की हे जे निसर्गाने भाग केलेले आहेत 6 इंद्रिय, हे ज्याला त्याला ठरवून दिलेलंच काम करत असतात. म्हणजे डोळे कधी कानाचं काम करत नाहीत, कान कधी नाकाचं काम करत नाही, नाक कधी जिभेचं काम करत नाही, त्वचा कधी इतरांची कामं करत नाही. ज्याची त्याची कामं जो तो करत असतो. हा एक आदर्श बुद्धांनी या निमित्ताने सांगितलेला आहे. हे आपल्याला का सांगतो आहे, कारण आपण सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आपण अनेक ठिकाणी काम करत असताना आपल्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी न पाळता दुसरा काय काम करतो आहे हे बघत असतो. म्हणून बुद्ध त्या ठिकाणी उदाहरण देऊन सांगतात की हे जे पंचेंद्रिय आहेत, या पंचेंद्रियातून आपण असा आदर्श घेतला पाहिजे की आपल्याला जे जे काम सोपवलेलं आहे तेच काम आपण करावं. सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, राजकीय असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यकर्ते काम करत असताना आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे तीच आपण पार पाडली पाहिजे. म्हणजे डोळे जर वस्तू बघण्याचं काम करत आहेत तर आपण असं कधी म्हणत नाही की डोळ्याने मी खूप छान श्वास घेतला किंवा डोळ्याने मी खूप सुगंध घेतला, किंवा आपण असं कधी म्हणत नाही की नाकाने मी खूप चांगली गोष्ट ऐकली, असं आपण कधीच म्हणत नाही. कारण ज्याला त्याला ठरवून दिलेलं जे काम आहे आणि तेच काम ते करत असतात. आणि म्हणून आता प्रक्रिया आपण लक्षात घ्यायची आहे की हे जे पंचेंद्रिय आहेत हे मनामध्ये या माहिती, हे जे पंचेंद्रिय आहेत हे मनाला म्हणजे या 4 खंडांना माहिती पुरवत असतात. आणि ही जेव्हा माहिती पुरवतात तेव्हा उदाहरणाने आपण समजून घेणार आहोत की कशा प्रकारे प्रक्रिया घडत असते. लक्ष देऊन ऐका. हे जे पंचेंद्रियामार्फत मनाला माहिती दिली जाते किंवा मनावर विचार पेरला जातो, तो विचार पेरला जात असताना एखादी गोष्ट जेव्हा ऐकली किंवा बघितली किंवा सुगंध घेतला किंवा चव घेतली किंवा स्पर्श घेतला तर प्रथम विज्ञान जागृत होत असतं. आणि विज्ञान जागृत झाली की ती फक्त जाणीव करून देत असतं की फलानी फलानी गोष्ट आहे, फलानी फलानी गोष्ट आलेली आहे, मनामध्ये सांगितलेली आहे. त्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक तक्ता आहे मी बनवलेला, तो तक्ता फक्त आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो. होतं काय की समजा आपण कानाचं घेऊ, कान हे इंद्रिय आहे आणि कान हे जे इंद्रिय आहे हे काय करतं की आवाज ऐकण्याचं काम करत असतं, शब्द ऐकण्याचं काम करत असतं. आणि मग ही जी कामं आहेत या 4 घटकांची किंवा 4 खंडांची, त्याच्या मार्फत मनाचं काम कसं चालतं याचं उदाहरण म्हणून मी तक्ता बनवलेला आहे, तो मी आपल्याला सांगतो आहे. गोष्ट अशी आहे की उदाहरण घेतलं आपण, कान डोळ्याचं घेतलं किंवा जिभेचं घेतलं, नाकाचं घेतलं, कानाचं घेतलं, स्पर्शाचं घेतलं, परंतु त्यातल्या त्यात पुढे आपण त्याच्यावर बोलणार आहोत. पण उदाहरण म्हणून आपण कान या इंद्रियाचं काम बघूया की कानाने आपण ऐकत असतो आणि कानाने जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला जेव्हा एखादा आवाज येतो तेव्हा आवाज आपल्या कानावर जेव्हा पडतो तेव्हा ते प्रथम विज्ञानाला कळत असतं. आणि विज्ञान काय करतं, जाणीव करून देतं. विज्ञान काय करतं की समजा उदाहरणार्थ एखाद्याने आपल्याला शिवी दिली, आता याच्यात 2 भाग आहेत.
एक प्रशंसा आहे आणि एक निंदा आहे. म्हणजे एखाद्याने आपली निंदा केली, समजा की एखाद्याने आपल्याला शिवी दिली, तर शिवी दिली हे पहिल्यांदा कोण ऐकतं? मनातला खंड, ते विज्ञान ऐकतो. आणि विज्ञानाचं काम काय आहे? जाणीव करून देणं. म्हणून विज्ञान जागृत होतं की अरे आपल्याला शिवी आलेली आहे. शिवी आल्याची जाणीव फक्त विज्ञानाला होते. विज्ञान ओळखतं की आपल्याला शिवी आलेली आहे. ती शिवी आली, त्याची जाणीव झाली की विज्ञान ते संज्ञेकडे पाठवतं. संज्ञेकडे गेले की संज्ञा काय करते? संज्ञा मूल्यांकन करण्याचं काम करत असते. मूल्यांकन म्हणजे काय? जी ऐकलेली गोष्ट आहे, जी आलेली गोष्ट आहे, ज्याची जाणीव विज्ञानाने दिली, ती चांगली आहे की वाईट आहे, चांगली आहे की वाईट आहे याचं मूल्यांकन करण्याचं काम संज्ञा करत असतं. आणि मग त्यांनी बघितलं की शिवी आलेली आहे, विज्ञानाला जाणीव झालेली आहे, विज्ञानाने ते संज्ञेकडे पाठवलेलं आहे. संज्ञा मूल्यांकन करते आणि ठरवते की ही वाईट आहे. मग वाईट आहे तर मग ते काय करते? ती वेदनेकडे पाठवते. आणि वेदनेकडे पाठवल्यावर वेदना काय करते? संवेदना निर्माण करण्याचं काम करते. काय काम करते? की वाईट संवेदना, दुःखद संवेदना निर्माण करते. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की शिवी आलेली आहे, विज्ञानाने जाणलेलं आहे, विज्ञानाने शिवी आली हे जाणलं, संज्ञेकडे पाठवलं, संज्ञेने मूल्यांकन केलं की शिवी ही वाईट आहे. ती वाईट असल्यामुळे वेदना काय करते? दुःखद संवेदना निर्माण करते. दुःखद संवेदना निर्माण करते कशामुळे? की वाईट गोष्ट आलेली आहे कानाच्या मार्फत. संवेदना दुःखद संवेदना निर्माण करते, दुःखाची भावना निर्माण. कारण शिवी आली तर कोणी आनंदित होत नाही. त्याचं कारण असं की ते संवेदनेचं काम आहे, वेदना या खंडाचं काम आहे. वेदना काय करते? की दुःखद संवेदना निर्माण करते आणि मग संस्काराकडे पाठवते. आणि संस्कार काय करते? त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काम करते. प्रतिक्रिया देण्याचं काम म्हणजे ती स्वीकारायची की नाकारायची, हे जे संस्कार आहेत, हे संस्कार करण्याचं काम संस्कार हा घटक करत असतो. म्हणून प्रक्रिया कशी घडते बघा. एखादी माणसाच्या कानावर शिवी पडली की प्रथम विज्ञानाला जाणीव होते. विज्ञान जाणते की शिवी आलेली आहे. शिवी ती संज्ञेकडे पाठवली जाते. संज्ञा त्याचं मूल्यांकन करते आणि ठरवते की ही वाईट आहे आणि वाईट गोष्टी आहे हे सांगण्यासाठी ते वेदनेकडे पाठवते. वेदना त्याच्यातून दुःखद भावना निर्माण करते आणि दुःखद भावना निर्माण केली की ते संस्काराकडे पाठवली जाते आणि संस्कार त्याच्यावर प्रतिक्रिया देते की हे वाईट आहे, याचा नकार द्यायला पाहिजे, हे आपल्याला नको आहे. परंतु हे चार खंडाचं जे काम आहे हे इथेच पूर्ण होत नाही. लक्षात घ्या, चार खंडाचं जे काम आहे ते इथेच पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा संस्कार कळवतं की हे आपल्याला नको आहे, त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया दिली पाहिजे. म्हणून ते जे चार खंड मिळून मन तयार होतं, त्या मनाकडे हे पाठवलं जातं आणि मन त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा निर्णय घेते. आणि मग प्रतिक्रिया दिली पाहिजे म्हणजे मनाचं काम प्रथम सुरू होतं, नंतर वाचेचं काम सुरू होतं आणि नंतर शरीराचं म्हणजे कायेचं काम सुरू होतं. मोठी गमतीशीर प्रक्रिया आहे ही. म्हणून लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा सांगतो, एखादी शिवी आपण ऐकली की ती जाणीव होते विज्ञानाला. विज्ञान ते जाणतं की शिवी आलेली आहे, ती संज्ञेकडे पाठवते. संज्ञा मूल्यांकन करून ठरवते की ही वाईट आहे. वाईट आहे ठरवून ते संवेदनेकडे पाठवते. शिवीमुळे दुःखद संवेदना निर्माण होते आणि मग ती संस्काराकडे पाठवली जाते. संस्कार म्हणते की ही शिवी आहे, ही आपल्याला नको आहे. ते ठरवून जे चारही घटक जेव्हा मनाकडे हे पाठवले जातात तेव्हा मन प्रतिक्रिया द्यायला तयार होतं. मनाचं काम काय आहे? प्रतिक्रिया देणे. पण ते कशाद्वारे द्यायचं? तर ते वाचेद्वारे आणि वाणीद्वारे आणि कायद्वारे, म्हणजे बोलण्यातून आणि शरीराच्या कृतीतून. कसं दिले जातं बघा, की इथे शिवी दिलेली आहे, मनाने ठरवलं की हे वाईट आहे, याच्यावर आपण प्रतिक्रिया दिली पाहिजे. मन हे कर्म वाईट आहे ठरवून वाणीकडे पाठवतं आणि वाणी म्हणजे बोलणे. आपण काय करतो? वाचा म्हणजे बोलणे. मग मनाचं कार्य झाल्यानंतर ती शिवी जी आहे ती वाणीकडे पाठवली जाते आणि वाणी काय करते? त्याला प्रत्युत्तर देते, शिवीच देते. आपल्याला कोणी जर हरामखोर म्हटलं तर आपणही वाणीने काय म्हणतो? तू हरामखोर आहे. आपल्याला कोणी जर म्हटलं की तू भामटा आहेस, आपण म्हणतो तू भामटा आहेस. पण हे जे तू भामटा आहेस म्हणणं जे काम आहे ते आहे वाणीचं काम. मनाचं काम या चार घटकांनी पूर्ण केलं. मनाने प्रतिक्रिया दिली आणि वाणीकडे पाठवलं म्हणजे वाचेकडे पाठवलं. वाचेनेही काय केलं? शिवी दिली. पण शिवी देऊन मनाचं समाधान होत नाही. मग शिवी दिली म्हणजे मनाचं समाधान झालं नाही, म्हणून वाणी काय करते? ती शरीराकडे पाठवते आणि शरीर म्हणजे काया.
मग काया काय करते म्हणजे शरीर काय करतं, तर शरीर ज्याने आपल्याला शिवी दिली त्याच्यावर मन सांगतं की तू हात उगार, हाताला आदेश दिला जातो आणि शिवी देणाऱ्याला आपण फटका मारतो. फटका मारणं कुणाचं काम आहे, कायेचं काम आहे, शरीराचं काम आहे. म्हणजे फटका मारतो किंवा त्याला कानाखाली आवाज काढवतो, हे फटका देणं किंवा कानाखाली आवाज काढणं हे शरीराचं काम आहे. आणि ते शरीराचं काम जेव्हा होतं, शिवी देणारा जेव्हा आपण फटका मारतो तेव्हा मनाचं समाधान होतं आणि प्रक्रिया पूर्ण होत असते. अशा पद्धतीने मनाचं कार्य जे आहे ते शरीरामध्ये चालत असतं. तुमच्या थोडंफार लक्षात येईल, कारण हे पहिल्याचा जर तुम्ही ऐकत असाल तर एकाच व्याख्यानामध्ये समजणार नाही. त्याचं माणसावर सतत हॅमरिंग व्हावं लागतं, तेव्हा ही जी प्रक्रिया आहे ती आपल्याला समजून येऊ शकते. परंतु मी फार सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे मनाच्या या 4 खंडामधून झालं की मन पूर्ण, मनाची प्रक्रिया पूर्ण होते. मन जेव्हा प्रक्रिया देते तेव्हा ते वाणीकडे पाठवलं जातं, म्हणजे वाचेकडे पाठवलं जातं. वाचा जेव्हा प्रक्रिया पूर्ण करते मग ते कायेकडे पाठवलं जातं आणि कायेने कार्यवाही पूर्ण केली तेव्हा मग मनाचं समाधान होत असतं. आणि अशा प्रकारे शरीरामध्ये मनाचं कार्य चालत असतं. हा एक भाग झाला. म्हणजे कशाचा झाला, निंदेचा भाग झाला. शिवी दिली म्हणजे निंदा केली. मग आता याच्या उलट जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण लक्षात घ्यायचं आहे की एखाद्याने शिवी दिल्यावर ही प्रक्रिया घडते, तर त्याच्याऐवजी एखाद्याने जर आपली स्तुती केली, एखाद्याने जर आपली प्रशंसा केली तर मग काय घडत असेल, तर त्याच्या नेमकं उलट घडत असतं. म्हणजे समजा एखाद्याने आपली जर प्रशंसा केली तर ती कानाने ऐकली, कानाचं काम चालू आहे, कान या इंद्रियावर आपण बोलतो आहोत. आपली जेव्हा शिवी देण्याची प्रक्रिया ही कानाने ऐकली, तशीच एखाद्याने जर आपली प्रशंसा केली तर ती प्रशंसा सुद्धा कान ऐकतं आणि कानाने काय ऐकलं की चांगली गोष्ट आलेली आहे, म्हणून विज्ञान काय करतं की ते ओळखतं. विज्ञान जाणतं की अरे चांगली गोष्ट आपल्या कानावर आलेली आहे. मग विज्ञान ओळखतं की चांगली गोष्ट आलेली आहे, त्याचं मूल्यांकन करण्यासाठी ते संज्ञेकडे पाठवतं. संज्ञा काय करते, अरे आपली प्रशंसा आलेली आहे ना, मग चांगली आहे. इकडे संज्ञेने काय केलं होतं अगोदर, शिवी आलेली आहे ना, वाईट आहे. इकडे आता प्रशंसा आलेली आहे ना, मूल्यांकन केलं जातं संज्ञेद्वारे, ते सांगते की ही चांगली गोष्ट आहे. मग चांगली गोष्ट आहे याचं मूल्यांकन करून ते संवेदनेकडे पाठवलं जातं. आणि मग संवेदने काय करते की प्रशंसा आलेली आहे, स्तुती आलेली आहे, मग ती सुखद संवेदना निर्माण करते. इकडे काय झालं, शिवी ऐकलेली आहे, संवेदनेने दुःखद संवेदना निर्माण केल्या. पण इकडे प्रशंसा आली आहे, स्तुती आलेली आहे, याचा अर्थ संवेदनेने सुखद संवेदना निर्माण केली. आणि सुखद संवेदना निर्माण केल्यानंतर ती संस्काराकडे पाठवली आणि संस्कार काय म्हणतं, अरे चांगली प्रशंसा आलेली आहे, स्तुती आलेली आहे, मग ती आपण स्वीकारली पाहिजे, ती आपल्याला हवी आहे, ती आपण घेतली पाहिजे. इकडे शिवी देताना संस्कार काय करतं की ही शिवी वाईट आहे, त्याच्यामुळे दुःखद संवेदना निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे संस्कार ती नाकारते. इकडे प्रशंसा आलेली आहे म्हणून संस्कार काय करतं की ती स्वीकारते आणि ही स्वीकारल्यानंतर ही चांगली गोष्ट आहे असं ठरवून ती मनाकडे पाठवते. आणि मन जेव्हा या 4ही घटकांचा विचार करून ठरवतं की अरे चांगली गोष्ट आलेली आहे, ते चांगली प्रतिक्रिया देतं आणि ती चांगली प्रतिक्रिया देण्याचं ठरवतं आणि तीच गोष्ट मग ते वाणीकडे पाठवलं जातं. आणि वाणीकडे पाठवल्यानंतर मग मनाचं कार्य प्रतिक्रिया देऊन पूर्ण झाली की ते कार्य वाणीकडे आलं. मग वाणीकडे जेव्हा हे कार्य येतं तेव्हा आपण काय करतो, ज्याने आपली प्रशंसा केली आहे त्याचे आभार मानतो, धन्यवाद म्हणतो, थँक्यू म्हणतो, त्याच्याकडे हसून बोलतो. हे जे बोलण्याचं काम आहे, धन्यवाद म्हणण्याचं काम आहे, थँक्यू म्हणण्याचं काम आहे, हे जे वाणीचं काम आहे हे प्रशंसेच्या माध्यमातून घडत असतं. जसं इकडे शिवी दिल्यानंतर आपणही त्याला शिवी देतो, हे वाणीचं काम झालं. तसंच इकडे प्रशंसेचं काम काय, प्रशंसा आलेली आहे ना, मग वाणीचं काम काय आहे, आभार मानणं. वाणीचं काम काय आहे, धन्यवाद करणं. परंतु धन्यवाद करून किंवा थँक्यू म्हणून किंवा आभार मानून सुद्धा प्रक्रिया पूर्ण होत नाही. म्हणून वाणी काय करते, ते काम जे आहे ते कायेकडे पाठवते. आणि कायेकडे जेव्हा हे काम येतं की प्रशंसा आलेली आहे, स्तुती आलेली आहे, ती चांगल्याचं मूल्यांकन केलेलं आहे, त्यातनं सुखद संवेदना निर्माण झालेली आहे, हे चांगलं आहे, मनाने ठरवलेलं आहे, मनाने वाणीकडे पाठवलेलं आहे, वाणीनं थँक्यू म्हटलेलं आहे, धन्यवाद म्हटलेलं आहे आणि मग कायेकडे पाठवलेलं आहे. काया काय करते, काया ज्याने आपली प्रशंसा केलेली आहे त्याच्याशी हात मिळवते, त्याच्याशी शेक हँड करते
आणि स्तुती जर अतिच असेल तर त्याला मिठी मारते. म्हणजे इकडे जसं शिवी दिल्यानंतर, निंदा केल्यानंतर काया फटका मारते किंवा त्याला कानाखाली आवाज काढते, तसंच इकडे प्रशंसा जेव्हा ऐकते तेव्हा काया काय करते, त्याच्याशी हात मिळवते. काया काय करते, त्याला मिठी मारते. हे शरीराचं काम आहे. हात मिळवणं शरीराचं काम आहे, मिठी मारणं शरीराचं काम आहे. आणि म्हणून प्रशंसा जेव्हा आली तेव्हा ते विज्ञानाने जाणले की ही चांगली गोष्ट आहे. त्याने संज्ञेकडे पाठवलं, संज्ञेने ठरवलं की हे चांगलं आहे. त्याने संवेदनेकडे पाठवलं, संवेदनेने सुखद संवेदना निर्माण केली, ती संस्काराकडे पाठवली. सुखद असल्यामुळे संस्कार म्हटले की ही चांगली गोष्ट आहे, ही हवी आहे, तिचा स्वीकार केला. स्वीकार केल्यानंतर ते मनाची प्रतिक्रिया आली. मनाची प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी वाणीकडे पाठवलं. वाणीने धन्यवाद असं म्हटलं आणि धन्यवाद म्हणून ते कायेकडे पाठवलं आणि कायेने मग त्याला हात मिळवलेला आहे. कायेने मग त्याला मिठी मारलेली आहे. आणि जेव्हा आपण हात मिळवतो, जेव्हा आपण मिठी मारतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये मनाचं कार्य पूर्ण झालेलं असतं. आणि म्हणून या ज्या दोन गोष्टी आहेत, या बुद्धांनी या पंचवर्गीय भिक्षूंना सांगितलं की जेव्हा निंदा ऐकली जाते तेव्हा विज्ञान, संज्ञा, संवेदना, वेदना, मन, वाणी आणि काया यांच्या मार्फत मनाची प्रक्रिया कशी चालते, हे फार मोठा विषय आहे. खरं म्हणजे थोडासा आध्यात्मिक प्रवृत्तीचा विषय आहे. तो एका व्याख्यानामध्ये आपल्याला समजणार नाही. म्हणून मला जेवढं शक्य आहे तेवढं सोपं करून मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्या शरीरामध्ये मनाचं कार्य कसं चालत असतं. आणि मनाचं कार्य चालत असताना या पद्धतीनं हे जे मनाचे 4 खंड आहेत, हे आपल्या शरीरामध्ये जे पंचेंद्रिय आहेत, हे पंचेंद्रिय या 4 खंडाला माहिती पुरवतात. आणि हे 4 खंड निंदा जर असेल तर कशा पद्धतीने रिॲक्ट होतात, प्रशंसा जर असेल तर कशा पद्धतीने रिॲक्ट होतात, आणि मग त्यातून मनाची कार्य जे आहे ते वाईट गोष्टीमध्ये कसं पूर्ण होतं आणि चांगल्या गोष्टीमध्ये कसं पूर्ण होतं याचा अतिशय सखोल वृत्तांत भगवान बुद्ध जे खरं आहे ते कशा पद्धतीचं आहे हे जेव्हा त्यांनी पंचउपादान खंदा दुःखा हे जे 6 इंद्रिय आहेत, या इंद्रियामार्फत मनाला जे जे काही तृष्णा असतील, ज्या आसक्ती असतील, जे मोह आहे, जे लोभ आहे, हे मनाला माहिती पुरविली जाते. आणि ते माहिती पुरवल्यानंतर ती जर पूर्ण झाली नाही तर माणूस दुःखी होत असतो. अशा पद्धतीने हे जे 5 उपादान आहेत, हे उपादान म्हणजे ह्या आसक्ती दुःखाचं कारण आहे. म्हणून बुद्धांनी म्हटलेलं आहे की संक्षेपाने 5 उपादान खंड हे दुःख आहे. अशा पद्धतीने बुद्धांनी या आर्य सत्यातल्या पहिल्या भागाची जी आहे, ही जे मी आतापर्यंत फक्त पहिलाच भाग सांगतो आहे तुम्हाला, दुःख हे आर्य सत्य कसं आहे, याच्यामध्ये जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखा, मरणंपि दुःखा, अपीयेहि संपयोगो दुःखो, पियेहि विपयोगो दुःखो, यंपि इच्छं न लभती तंपि दुःखं. आणि शेवटी म्हटले आहे संख्येतेन पंच उपादान खंदा दुःखा. आणि हे जे 5 उपादान कशा प्रकारे दुःखाचं कारण आहे, या 5 उपादानामुळे मनामध्ये, शरीरामध्ये मनाची प्रक्रिया कशी चालते, वाईट गोष्ट आली तर त्याची प्रतिक्रिया कशी दिली जाते, आणि कार्य केव्हा पूर्ण होतं, मनाचं कार्य, वाचेचं कार्य, आणि मग शेवटी कायेचं कार्य. अशा पद्धतीने जेव्हा प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा मग दुःखाचं निर्मिती होऊन त्याची पूर्तता करण्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो. हे केवळ पहिलं आर्य सत्य आहे. आणि म्हणून आजच्या या व्याख्यानामध्ये केवळ पहिलं आर्य सत्य मी आपल्याला सांगितलेलं आहे. मला वाटतं किती वाजले, अजून 10 मिनिटं बाकी आहे. हे जे 2 दुसरे आर्य सत्य आहेत त्याच्यामध्ये आता आपण दुसऱ्या आर्य सत्याकडे येत आहोत. पहिलं आर्य सत्य या ठिकाणी थांबलं, संपतं, म्हणून थोडासा पॉज घेऊया. म्हणून आता जे दुसरं आर्य सत्य आहे त्याला म्हटलेलं आहे इदं दुःख समयं आर्य सत्य. सर काय म्हटला सर? हॅलो हॅलो, ते कॉमेंट्स येतात ते. ओके, आता आपण दुसऱ्या आर्य सत्याकडे येत आहोत.
दुसरं जे आर्य सत्य आहे त्याला म्हटलेलं आहे इदं दुःख समुदयं आर्य सत्यम. दुःख समुदय. आता इथे समुदय हा जो शब्द आहे याचा सुद्धा अशाच पद्धतीने लोक विपर्यास करतात आणि म्हणून समुदय हा जो शब्द आहे त्याचा पाली भाषेमध्ये होतो अर्थ कारण. आणि कारण काय आहे तर समुदय. समुदय म्हणजे उत्पत्ती, समुदय म्हणजे उदय, आणि सम म्हटलं की एकत्रितपणे. पाली भाषेमध्ये सम हा जो शब्द आहे त्याचा अर्थ एकत्रितपणे. आणि उत्पन्न होतं. काय उत्पन्न होतं? दुःख उत्पन्न होतं, तृष्णा उत्पन्न होते. म्हणून तृष्णेचं एकत्रितपणे उत्पन्न होणे हे दुःखकारक आहे. अशा पद्धतीने या शब्दाचा अर्थ आहे. इदं दुःख समुदयं आर्य सत्य. हे जे दुःख समुदय आहे हे आर्य सत्य आहे. म्हणजे दुःखाचा एकत्रितपणे उदय होतो. तृष्णा, वेदना, आजारपण, म्हातारपण, मरण, वियोग, सहयोग हे जी कारण आपण बघितली ही सर्व कारणामुळे दुःखाची उत्पत्ती होत असते आणि तृष्णा त्याचबरोबर सगळीकडे उत्पन्न होत असते. मी जेव्हा सांगितलं की तृष्णा उत्पन्न होते, तृष्णाचे उत्पन्न झाल्यावर तिची पूर्तता झाली तर आनंद होतो आणि तृष्णेची अपूर्तता झाली तर दुःख होतं. अशा पद्धतीने या ज्या तृष्णा आहेत या सामुदायिकरित्या जन्माला येत असतात. मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला की हे 5 उपादान जे आहे, हे जे 4 भाग आहेत मनाचे, हे मनाचे 4 भाग एकाच वेळेस सगळे काम करत असतात. ती मनाचं काम करत असतात, ते वाचेचं काम करत असतात, त्यांचे कायेचं काम सुद्धा करत असतात. इथे जेव्हा म्हटलेलं आहे की एकत्रितपणे दुःख समुदय, सम म्हणजे एकत्र आणि समुदय म्हणजे उदय. दुःख एकत्रितपणे उदय होत असतं. पण एकत्रितपणे केव्हा होतं? जेव्हा मी हे जे 5 घटक सांगितले तुम्हाला त्यावेळेस हे सगळे 5ही घटक आपल्या शरीराची जी यंत्रणा आहे, खरं म्हणजे ती अतिशय गुंतागुंतीची यंत्रणा आहे. आणि हे जे 5 घटक आहे हे घटक केव्हा काम करतात? हे जे मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं हे घटक एका क्षणामध्ये काम करत असतात. मग तुम्ही पुन्हा म्हणाल की एक क्षण म्हणजे काय? तर तिथे व्याख्या दिलेली आहे क्षणाची की माणसाच्या डोळ्याचं पातळ लवतं आणि उघडतं त्याला क्षण असं म्हटलेलं आहे. आपली पापणी लवते आणि उघडते याला जितका वेळ लागतो त्याला क्षण असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मी जेव्हा तुम्हाला हे सांगितलं की वेदना, संज्ञा, विज्ञान, संस्कार, मन, वाचा, काया यांच्या माध्यमातून जेव्हा माहिती जाते आणि मनाची प्रक्रिया पूर्ण होते, ही केव्हा पूर्ण होते? एका क्षणात पूर्ण होते. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एका क्षणामध्ये या सगळ्या क्रिया होतात, केवळ कानाच्याच होत नाही. तर मी जे 5 भाग सांगितले त्याच्यामध्ये जसं सांगितलं की कान आहे, नाक आहे, डोळे आहे, जीभ आहे, त्वचा आहे, या सगळ्यांचं कार्य एकत्रितपणे घडत असतं. माणसाच्या शरीराची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा मनाच्या द्वारे कशी नियंत्रित केली जाते तर त्याचं हे अतिशय उत्तम असं उदाहरण आहे. म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगतो आहे हे केवळ कानाचा भाग सांगितला, म्हणजे शब्द ऐकला, शिवी ऐकली, प्रशंसा ऐकली, ही कानाची फक्त घटना सांगितली. पण मित्रांनो, बंधू भगिनींनो, एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की केवळ कानाचीच नव्हे तर कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा या सगळ्यांची प्रक्रिया एकत्रितपणे चालू असते. उदाहरणाने जर तुम्हाला समजून घ्यायचं असलं तर थोडक्यात सांगतो. काय आहे की हे जे 5 प्रक्रिया आहेत, हे जे 5 इंद्रिय आहेत यांचं कार्य सगळं एकत्रितपणे चालू असतं. एकत्रितपणे चालू असताना काय घडतं हे जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा आपल्याला असं कळेल की आपलं जे बघण्याचं काम, समजा आपण जेवण करत आहोत आणि जेवता जेवता आपण टीव्ही बघत आहोत आणि टीव्ही बघता बघता आपले डोळेही काम करतात, आपलं नाकही काम करतं, आपली जीभही काम करते, आपली त्वचाही काम करतं आणि आपलं चित्त सुद्धा काम करत असतं. म्हणजे कसं की समजा आपण टीव्ही बघत आहोत तर टीव्ही बघत असताना आपण डोळ्याने जे जे बघतो ते आपण या इंद्रियांना माहिती पुरवत असतो. विज्ञानाला असेल, संज्ञेला असेल, संस्काराला असेल, वेदनेला असेल, ही माहिती पुरवत आपलं मन पुरवत असतं. आणि हे पुरवत असताना डोळ्याने आपण टीव्ही बघतो आहोत, पण टीव्ही बघत असताना आपण जेवण करत आहोत. जेवण करताना आपलं जे पुढे जे अन्न आहे त्याचा आपल्या नाकाला सुगंध येत असतो, म्हणजे नाकाचंही काम चालू असतं. परंतु त्याच वेळेस आपण टीव्ही बघत असताना तिथे जे पात्र भाषा बोलतात त्याचं आपण श्रवण करत असतो, म्हणजे आपण ते कानाने ऐकत असतो. आणि कानाने ऐकत असताना
टीव्ही बघत असताना, भोजनाचा सुगंध घेत असताना आपण जेवण करतो, याचा अर्थ आपली जीभ सुद्धा कार्यरत असते, ती स्वाद घेण्याचं काम करत असते. आणि ते स्वाद घेण्याचं काम करत असताना जेवण थंड आहे की गरम आहे त्याच्यात हात घातला तर आपल्याला चटका बसतो की ते थंड आहे हे त्वचा सुद्धा जाणत असते. लक्षात घ्या, घरातलं उदाहरण देतो आहे. आपण टीव्ही बघतो आहे, टीव्ही बघत असताना आपल्या डोळ्याचं काम चालू आहे की आपण समोरचं दृश्य बघतो आहोत. त्याचबरोबर आपण जेवतो आहोत आणि जेवण करत असताना आपण आपल्या पदार्थाचा सुगंध घेतो, म्हणजे नाकाचंही काम चालू आहे. टीव्ही बघत असताना पात्र बोलता म्हणजे कानाचंही काम चालू आहे. आणि टीव्ही बघत असताना जेवण करतो म्हणजे जिभेचंही काम चालू आहे, आपण स्वाद घेत आहोत. आणि जेवण थंड आहे की गरम आहे, हातात घास घेतला तो गरम आहे की थंड आहे हे त्वचा जाणते, ते स्पर्शाचंही काम चालू असतं. आणि असं या 5 इंद्रियाचं एकत्रितपणे काम चालू असतं. आणि या 5 इंद्रियाची माहिती जी आहे ती एकत्रितपणे द्यायला सुरुवात होते. आणि ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ही केवळ एका क्षणात घडत असते. तुम्ही म्हणाल एवढं सगळं विज्ञान केव्हा कळतं, संज्ञेला केव्हा कळतं, वेदनेला केव्हा कळतं, संस्काराला केव्हा कळतं, मग मन कशी प्रतिक्रिया देतं, मग ते वाणीकडे कसं पाठवतं, वाणी कायेकडे कसं पाठवतं, केव्हा पाठवते, या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या एका क्षणामध्ये घडत असतात. आणि या एका क्षणामध्ये घडत असताना एकत्रितपणे दुःख निर्माण होतं. आपण जेव्हा समोरची भावना समोरच्या पात्र जेव्हा रडत असेल तेव्हा आपणही भावनिक होऊन डोळ्याद्वारे ते बघत असताना आपणही रडू लागतो, म्हणजे आपल्याला दुःख होत असतं. आपला हात जर आपलं अन्न जर गरम असेल तर आपलं गरम अन्न हातात घेतल्या घेतल्या आपल्याला चटका बसत असेल तर आपल्याला ते गरम लागल्यामुळे दुःख होत असतं. मुद्दा असा आहे की या 5ही प्रक्रिया ज्या आहेत या सलग एकत्रितपणे चालत असतात, म्हणून त्याला म्हटलेलं आहे दुःख समुदय. दुःख हे एकत्रितपणे निर्माण होतं, दुःखाचा एकत्रितपणे उदय होतो. मग ते तृष्णा असेल, वेदना असेल, आजारपण असेल, म्हातारपण असेल, मरण असेल, वियोग असेल, सहयोग असेल, या सगळ्यांमधून दुःख निर्माण होतं आणि एकत्रितपणे निर्माण होतं. तृष्णा निर्माण होते, तृष्णेची अपूर्णता राहते म्हणजे दुःख निर्माण होतं. तृष्णेची पूर्तता झाली तरीही त्याचा आनंद निर्माण होतो आणि त्या आनंदाच्या मुळाशी सुद्धा दुःख आहे. म्हणून बुद्धांनी जे दुसरं आर्य सत्य सांगितलेलं आहे ते सांगितलेले आहे दुःखाला कारण आहे आणि दुःखाचं कारण एकत्रितपणे उदय होत असतो. म्हणून दुसऱ्या आर्य सत्याला दुःख समुदय असं म्हटलेलं आहे. थोडक्यात आता पुढे जातो आहे, कारण हे जे दुसरं आर्य सत्य आहे याच्यामध्ये बुद्धांनी तृष्णेचे प्रकार सांगितलेले आहेत. पहिल्या आर्य सत्यामध्ये जशी दुःखाची कारणं सांगितली तशी दुसऱ्या आर्य सत्यामध्ये तृष्णेचे प्रकार सांगितलेले आहेत. हे लक्षात घ्या. तृष्णेचे जे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये मग कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे, विभव तृष्णा आहे, अशा 3 प्रकारच्या तृष्णा सांगितलेल्या आहेत. आणि या तृष्णांच्या माध्यमातून मुळात काय आहे की तृष्णा म्हणजे काय, एक 5 मिनिटं घेतो आणि मग थांबतो. ही जी तृष्णा वाटलं दुसऱ्या आपण पुढचे जे आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग आपल्याला बघायचा आहे, आपल्याकडे वेळ आहे, आपण पुढच्याही व्याख्यानामध्ये ते बघू शकतो. त्यामुळे एक 5 मिनिटं घेऊन मी दुसरं आर्य सत्य संपवतो. बुद्ध म्हणतात की तृष्णा निर्माण होते, पण मग तृष्णा म्हणजे काय, इथून आपली सुरुवात झाली पाहिजे. तृष्णा म्हणजे याची साधी व्याख्या केलेली आहे की जे आहे त्यात समाधान नसणे व जे नाही ते मिळविण्यासाठी व्याकुळ होणे म्हणजे तृष्णा. अतिशय साधी व्याख्या बुद्धांनी केलेली आहे. तृष्णा म्हणजे काय, पुन्हा रिपीट करतो. तृष्णा म्हणजे जे आहे त्यात समाधान नसणे, म्हणजे आपल्याकडे जे काही आहे आपण नेहमी तृषार्थच असतो, आपण कधी समाधानी होत नाही. आज आपल्याकडे जे आहे त्याच्यात समाधान मानत नाही, परंतु जे नाही ते मिळविण्यासाठी आपण व्याकुळ असतो आणि त्याला बुद्धांनी तृष्णा म्हटलेलं आहे. म्हणून ही जी व्याख्या आहे अतिशय समर्पक अशी व्याख्या आहे की जे आहे त्यात समाधान नसणे व जे नाही ते मिळविण्यासाठी व्याकुळ होणे म्हणजे तृष्णा. आणि म्हणून हे जे दुसरं आर्य सत्य आहे विदं दुःख समुदयं आर्य सत्य, याच्यामध्ये भगवान बुद्धांनी तृष्णेवर जोर दिलेला आहे. आणि तृष्णा म्हणजे काय, ती कशी निर्माण होते, तिचे किती प्रकार आहेत हे बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की प्रत्येक चांगली गोष्ट आहे ती मला मिळालीच पाहिजे, ही भावना जेव्हा मनामध्ये निर्माण होते त्याला तृष्णा असं म्हटलेलं आहे. कुठलीही गोष्ट असो, एक गोष्ट मिळाली की दुसरी मिळाली पाहिजे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की चला बाबा आता आपण खूप शिकलो, आता आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे, मग तृष्णा आली.
नोकरी मिळाली, तृष्णा पूर्ण झाली, मग आपल्याला वाटतं की अरे आपला मोटरसायकल घेतली पाहिजे, मग तृष्णा आली. ती तृष्णा मोटरसायकल मिळाली, मग आपल्याला असं वाटतं की अरे आपलं घर झालं पाहिजे, मग घराची तृष्णा निर्माण होते. मग घर मिळालेली आहे, मोटरसायकल मिळालेली आहे, तृष्णा पूर्ण होत चालली आहे, पण मग घर झालेलं आहे, मग आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला 4 व्हीलर मिळाली पाहिजे. मग 4 व्हीलर मिळाली आहे, मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला प्रमोशन मिळालं पाहिजे. ही जे तृष्णा आहे, याला भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक चांगली गोष्ट मला मिळाली पाहिजे, ही भावना निर्माण होणे म्हणजे तृष्णा. आणि मग या तृष्णेचे 3 प्रकार जे आहेत, हे या दुसऱ्या आर्य सत्यामध्ये सांगितलेले आहेत. पहिल्या आर्य सत्यामध्ये दुःखाचे 8 प्रकार सांगितले, तसं दुसऱ्या आर्य सत्यामध्ये तृष्णेचे 3 प्रकार सांगितले: कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. परंतु केवळ एवढं सांगून माझे समाधान होणार नाही आणि तुमचंही अर्धवट होईल, म्हणून ते पूर्ण करून आपण थांबूया. पहिली गोष्ट आहे कामतृष्णा. कामतृष्णा म्हणजे केवळ कामभोगाचीच नव्हे. अनेक लोक याचा अर्थ फक्त वासनेशी जोडतात, याचा अर्थ फक्त विषय वासनेशी जोडतात, कामभोगाशी जोडतात, परंतु तसं नाहीये. कामतृष्णा म्हटलं की कामतृष्णा म्हणजे केवळ कामभोगाची तृष्णा नव्हे, तर आपल्याला ज्या अनेक इच्छा आहे त्याला कामना असं म्हटलेलं आहे. अनेक कामनांची तृष्णा. एक तृष्णा पूर्ण झाली की लगेच दुसऱ्या तृष्णेचा उदय होतो, एक संपली की लगेच दुसरी मागे लागते. हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, असं जेव्हा आपण म्हणतो त्याला कामतृष्णा असं म्हटलेलं आहे. म्हणून इथे फक्त मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की कामतृष्णा म्हणजे केवळ कामभोगाची तृष्णा नव्हे, तर आपल्याला ज्या कामना निर्माण होतात, ज्या इच्छा निर्माण होतात, त्या इच्छांची पूर्तता झाली नाही तर मग दुःख होतं. त्याला बुद्धांनी कामतृष्णा असं म्हटलेलं आहे. दुसरी आहे भवतृष्णा. भवतृष्णा म्हणजे स्वतःच्या बरोबरच इतरांची सुद्धा आसक्ती, जी मी आपल्याला सांगितली. आसक्ती म्हणजे उपादान किंवा इच्छा. तर ती आपली जी आसक्ती आहे, ती आसक्ती स्वतःप्रती खूप असतं. म्हणजे आपण असं कधी कधी विचार करतो की जग बुडलं तरी चालेल, पण मी मात्र जिवंत राहिलं पाहिजे, मी असलो पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, सर्व काही मलाच मिळालं पाहिजे. अशी भावना जेव्हा निर्माण होते त्याला भवतृष्णा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला कधी असंही वाटतं की मला मृत्यूनंतर स्वर्गच मिळाला पाहिजे, किंवा जिवंत असेल तर माझं नावलौकिक झालं पाहिजे, माझं नावलौकिक झालं तर मी अमर झालो पाहिजे, मला निर्वाण पद प्राप्त झालं पाहिजे. अशी जी इच्छा माणसाच्या मनामध्ये असते त्याला म्हटलेलं आहे भवतृष्णा. आणि तिसरी जी आहे तिला विभवतृष्णा असं म्हटलेलं आहे. भवतृष्णा जसं मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मी जगलो पाहिजे, मी स्वर्गात गेलो पाहिजे, मला निर्वाण प्राप्त झालं पाहिजे, जग बुडलं तरी चालेल पण मी जगलो पाहिजे, याला म्हटलेलं आहे भवतृष्णा. याच्या विरोधात विभवतृष्णा म्हटलेलं आहे. भव म्हणजे असणे आणि विभव म्हणजे या भवचक्रातून मुक्त होणे. म्हणजे मी या भवचक्रातून मुक्त झालं पाहिजे, माझा नावलौकिक राहायला पाहिजे. तृष्णा आहे तोपर्यंत मुक्ती होत नाही, परंतु भवचक्रातून मुक्ती जर हवी असेल तर मग मात्र आपल्याला अष्टांगिक मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे, तरच आपण या भवचक्रातून सुटू शकतो. म्हणजे जगण्याच्या आसक्तीतून मुक्त जर व्हायचं असेल तर तसा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून हे जे दुसरं आर्य सत्य आहे, या आर्य सत्यमध्ये भगवान बुद्धांनी अशा या 3 तृष्णांची माहिती दिलेली आहे. आणि त्या तृष्णाचे प्रकार जेव्हा या पंचवर्गीय भिक्षूंना सांगितले तेव्हा सुद्धा ते अतिशय आनंदित झाले आणि बुद्धांचा धम्म ऐकण्यास, धम्मचक्र प्रवर्तन सूत्र ऐकण्यास ते अतिशय उत्सुक झाले आणि वारंवार विचारू लागले की याच्या पुढे काय, याच्या पुढे काय. बुद्धांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्यांना पटत गेली आणि मग पहिलं आर्य सत्य सांगितलं, दुसरं आर्य सत्य सांगितलं, त्याचं आपण आधी इथे विश्लेषण केलेलं आहे. तिसरं जे आर्य सत्य आहे, चौथं जे आर्य सत्य आहे आणि मग आर्य अष्टांगिक मार्ग आहे, ते आपण पुढच्या गुरुवारी बघूया. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. पठारे सर. पठारे सर. हॅलो सरजी आहेत का? हॅलो पठारे सर. मंगल मैत्री घ्यायची आहे आपल्याला. हो हो, एकच मिनिट.
आपल्याला समजला असेल मी गृहीत धरतो. पठारे सर येत आहेत. कनेक्ट करतोय सर. थोडं हो. आवाजाचा इश्यू आहे, तेवढं करून लगेच 2 तुम्ही मिनिटं. फार बिझी दिसतात. हा. नाही, हरकत नाही. आजचं व्याख्यान संपलेलं आहे आणि कुणीतरी प्रतिक्रिया दिलेली आहे की खूप सविस्तर माहिती दिली सर. सुनीता ताई नेते जाऊ द्या, परंतु आपल्याला मी समजलं असेल असं गृहीत धरतो. मला जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला जर काही शंका असली तर माझा व्हॉट्सअप नंबर आपल्याकडे निश्चितच आहे, त्यामुळे आपण ते व्हॉट्सअपवर सुद्धा बोलून शेअर करू शकता. आपण त्या पद्धतीने काही शंका असली तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्याशी चर्चा करू शकता. आता आपण मंगलमैत्री घेऊन कार्यक्रम संपवणार आहोत. पठारे सर, कुणाला काही बोलायचं असेल तर लोकांचे माईक जे आहेत ते अनम्यूट करा सर. सरजी. हो सर, 1 मिनिट. हा, ज्यांना बोलायचं त्यांनी बोलू शकता. माईक अनलॉक हे केलेत मी. माईक अनम्यूट केलेत का? किती लोक आहेत आपल्या ग्रुपवर आता जॉईन? नाही, किती मंडळी आहेत आपल्या ग्रुपवर जॉईन? 8 जण आहेत सर. तुम्हाला देऊन टाकलं. 8 जण आहेत का? हो. तुम्हाला केलेले हो, मंगलमैत्री घेऊया सर. नाही, आता मंगलमैत्री सुरू करा मग. हो सर, मंगलमैत्री करू सुरू. हो. नाही सर, आम्ही बस मध्ये मागितलं ते म्हणे स्कूलला गेलो होतो. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल होए रे, जल के थल के और गगन के, जल के थल के और गगन के, प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो, 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हुए रे, निर्भय हो निर्भर बने सब, निर्भय हो निर्भर बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो, फिर से जाके धम्म जगत में, फिर से हुए जन कल्याण, जागे जागे धम्म जगत में, जागे जागे धम्म जगत में, हुए जन कल्याण,
दूर हो जावे, जागेशील समाधी ज्ञान, जन जन के दुखड़े मिट जावे, जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान, जागे जागे धम्म की वाणी, मंगलमय महाकल्याणी, जागे बोल सदृश्य कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी, सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। साधु साधु साधु। आचार्य नंदकिशोर साळवे सर यांचं हे अतिशय अभ्यासपूर्ण असं जे विवेचन आहे हे निश्चितच आपल्या सर्वांच्याच ज्ञानामध्ये थोडीफार का होईना परंतु भर घालणार आहे। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो काही ग्रंथ आहे हा आपण सर्वांनीच वाचलेला आहे। दरवर्षी वर्षावसांच्या कालावधीमध्ये बुद्ध विहारांमधून म्हणा किंवा घराघरातून म्हणा हा या ग्रंथाचं वाचन हे होतच असतं, परंतु हे निव्वळ वाचन न करता त्याचं अध्ययन करणं आणि निरूपण करणं हे जे काही आहे हे जे सरांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे ते फार महत्वाचं आहे। आणि गेल्या मला वाटतं बहुतेक 7-8 गुरुवारपासून सरांनी आपल्याला जे जे काही या ठिकाणी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे तर निश्चितच मला असं वाटतं की भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला आता नवीन दृष्टिकोन मिळालेले आहेत। आणि आता आपण ज्यावेळेस पुढील वाचन करू त्यावेळेस निश्चितच आपण या पद्धतीने त्याचं वाचन करू किंवा या पद्धतीने त्याचं अध्ययन करू। आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय आचार्य नंदकिशोर साळवे सर यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। सर सर लेफ्ट झालेले आहेत, एक मिनिट। हां ओके। दर गुरुवारी 7:30 वाजता आपण सर्वांनी आपल्या स्नेहीजनांसह उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा या धम्मदेशनेचा या अतिशय महत्वपूर्ण अशा व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं विनंतीपूर्वक आवाहन आपल्या सर्वांस करतो। आणि धम्मसंस्कार प्रचार प्रसार व प्रबोधन समिती नाशिक यांच्या वतीने आपल्या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। भेटूया पुढच्या गुरुवारी 7:30 वाजता। नमो बुद्धाय, सविनय सप्रेम, जय भीम, धन्यवाद।